हाय गाईज, कशात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व ठीकच असाल. आज मी बनवणार आहे पुरणपोळी. तर चला मग बघूया पुरणपोळी रेसिपी. त्याच्यासाठी घेतलेत मी चण्याची डाळ. बघू शकता तुम्ही, हिला स्वच्छ धुवून घेतलंय आणि तिच्यामध्ये थोडी हळद ॲड करणार आहे. हळद टाकते आणि थोडं तेल. थोडं पाणी मी गॅसवरती ठेवते. दोन तीन शिट्ट्या करून घेऊया आपण ह्या डाळीच्या. बॉईल करून घेते. आता मी गव्हाचं पीठ घेतलंय, बघू शकता. कणिक घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे. तसं मीठ टाकलं. ठीक आहे. थोडी कणिकमध्ये सुद्धा हळद टाकली. बघू शकता तुम्ही, मी पीठ घेतलंय गव्हाचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद घेतले आणि आता मिक्स करून घेते, भिजवून घेते. थोडंसं कणिकमध्ये सुद्धा तेल घेते. आता हाताने
फायनली आपलं पीठ तयार झालेलं आहे. त्याला आपण झाकून ठेवूया. 10 मिनिटं तरी त्याला झाकून ठेवूया. तोपर्यंत बघू शकता तुम्ही कुकरच्या शिट्या झालेल्या आहेत. तोपर्यंत बघू शकता तुम्ही मी गूळ किसून घेते. बघू शकता तुम्ही आपली डाळ शिजलेली आहे. तिथे पाणी बघू शकता तुम्ही ही डाळ आणि हे गूळ याच्यामध्ये ॲड करते. गुळामध्ये ॲड करते. त्याच्याने मी बारीक करून घेणार आहे. बघू शकता फायनली आपलं डाळ आणि गुळाचं मिश्रण तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी आता वेलची पूड आणि जायफळ टाकते पावडर, जेणेकरून पोटाला त्रास होऊ नये. मिक्स करते. तोपर्यंत बघू शकता तुम्ही मी चपातीचे असे उंडे तयार करून घेतले. पीठ एकदम आपलं सॉफ्ट तयार झालं, एकदम सॉफ्ट आहे. बघू शकता तुम्ही डाळ आणि दुधाचे असे छोटे छोटे उंडे करून घेते. तसे मी पिठाची सुद्धा करून घेते, जेणेकरून बनवताना आपल्याला टाईम नाही लागणार, फटाफट होऊन जाणार. तुम्ही अशा पद्धतीने करा, लवकर होऊन जाते पुरणपोळ्या. बघू शकता तुम्ही
पिठाचे मी उंडे तयार करून घेतले आणि हे आपलं सारण जे गूळ आणि डाळीचं. चला तर मग स्टार्ट करूया. माझी पुरणपोळी लाटून झालेली आहे, कुठेही चिपकलेली नाही आहे. तर आपण ह्याच्यामध्ये हालांकि अब समय नहीं, नॉर इस पृथ्वी के पास आ रही है और हमें पास को दोहराना नहीं चाहिए. अब समय आ गया है कि हम म्यूजिक बजाएं और नॉइज को हमेशा के लिए भगाएं. मैं इस परफॉर्मेंस के कंडक्टर को इंट्रोड्यूस करना चाहता हूँ, पृथ्वी के 5 मजदूरों को जिन्होंने हॉल को बचा दिया. तैयार हो ना? बघू शकता तुम्ही माझं पुरणपोळी. बघू शकता तुम्ही, फायनली माझी पुरणपोळी तयार झालेली आहे. चला तर मग आपण बाकीच्या पटापट करू. फायनली माझी पुरणपोळी तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही, एकदम मस्त, ना कुठून तुटले नाही कुठून, एकदम परफेक्ट आणि चविष्ट पण खूप छान आहे आणि एकदम मऊ मऊ आहे. बघू शकता, कडक नाही आहे अजिबात, एकदम सॉफ्ट आहे. आणि हे मिश्रण पण बघू शकता तुम्ही. खूप गरम आहे ना. चला तर मग आता बाकीच्या राहिल्यात बनवायच्या, त्या मी पटापट बनवून घेते. बघू शकता अजून तुम्हाला मला एवढ्या बनवायच्या बाकी आहेत. बघू शकता ही दुसरी माझी पुरणपोळी, ती सुद्धा अजिबात कुठून तुटलेली नाही आहे.
पुरण बघू शकता सर्वीकडे बघा कसं प्रत्येक जागी जागी पुरण मिक्स झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही पुरणपोळी बनवले तर खरंच खूप मुलांना आवडेल आणि एकदम लवकर सोप्या पद्धतीत होऊन जाईल. थोडंसं माझं पुरण पातळ झालेलं ते मी थोडं गरम केलं आणि फायनली ते आता खूप छान झालेलं आहे आणि पुरणपोळ्यासुद्धा खूप चांगल्या झाल्यात बघू शकता. खरंच खूप छान बनलेत पुरणपोळ्या बघू शकता. ही सुद्धा खूप चांगली बनले. तर अशा पद्धतीने तुम्हीही बनवा. खरंच खूप छान बनतात आणि मुलांनाही आवडते. काय
त्याच्यामध्ये मैदा जरासुद्धा ॲड केलेला नाही आहे. मी गव्हाच्या पिठानेच पुरणपोळ्या तयार केले. पण बघू शकता पीठ पण किती सॉफ्ट आणि नरम आहे आणि जराही फुटत नाही आहेत त्या. बघा मी असंही उचल केलं. तुम्ही अशा पद्धतीत बनवा पुरणपोळ्या. खरंच मुलांना खूप आवडते आणि खूप छान आहेत, एकदम नरम आहेत.